आंबाड्याची भाजी म्हटलं की मुलं नाक मुरडतात, तर तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवा, मुलांना नक्कीच आवडणार। अनेक पोषक तत्वांनी युक्त अशी ही आंबाड्याची भाजी व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी या भाजीतून मिळतात। आंबाड्याची भाजी अतिशय पौष्टिक आहे। वजन कमी करण्यास ही भाजी फायदेशीर आहे। डोळ्यांच्या आरोग्यासाठी ही भाजी उपयुक्त आहे। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आज मी तुम्हाला आंबाड्याची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। जी आंबाड्याच्या भाजीचे पाणी आपल्याला काढून घ्यायचे आहेत, तर यामध्ये देठ घ्यायचं नाही। तर आता ही आंबाड्याची भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। आंबाड्याची भाजी आपण गरम पाण्यामध्ये घालणार आहोत की त्याचा आंबटपणा जाण्यासाठी। तर कढईमध्ये 2 तांबे मी पाणी ठेवलेलं आहे। भाजी बुडेल इतपत आपण यामध्ये पाणी ठेवायचं आहे। आता आपलं पाणी कडक झालं की यामध्ये आपल्याला घालायची आहे आंबाड्याची भाजी। चमच्याच्या साहाय्याने भाजी अशी पूर्णपणे पाण्यामध्ये हलवून घ्यायची आहे। गॅस बंद करायचा आहे। या पद्धतीने भाजीचा असा कलर बदललेला आहे। जास्त पण आपल्याला पाणी उकळायचं नाही। जर जास्त आपण पाणी उकळत्या पाण्यामध्ये जर भाजी घातली ती चिकट होते। आता भाजी घातल्यानंतर एक 5 मिनिटांनंतर लगेच यामधलं पाणी आपण काढून घ्यायचं आहे व यामध्ये गार पाणी घालून ठेवायचं आहे। आता यामधलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये गार पाणी घालूयात। यामध्ये गार पाणी घालून 1 ते 2 तासासाठी अशीच भाजी ठेवायची आहे। आपल्याला जर वेळ नसेल तर लगेच अर्ध्या तासात सुद्धा भाजी आपण बनवू शकता या पद्धतीने। आता हे गार पाणी घालून आपण अशीच झाकून ठेवूयात। 1 तास ते 2 तास पाण्यामध्ये घालून ठेवली होती भाजी। आता ही स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा आपण धुवून घ्यायची आहे। पूर्ण असा आंबटपणा निघून जातो, यासाठी आपल्याला पाण्यामध्ये अशी चांगली पुस करून 2 ते 3 वेळा अशी धुवून घ्यायची आहे। भाजीचा आंबटपणा निघल्यामुळे पाण्याचा कलर कसा बदललेला आहे पाहू शकता आपण। आता याच पद्धतीने हे पाणी आपण ओतून घेऊ। दुसरं पाण्यामध्ये चांगली भाजी धुवून घेऊयात। आता दुसऱ्या वेळेला यामध्ये घालूयात पाणी। तिसऱ्या वेळेला पण यामध्ये पाणी घालून आपण भाजी धुवून घ्यायची आहे। पूर्ण भाजीमधला बिळबटपणा, आंबटपणा व चिकटपणा गेलेला आहे। आता आपण चांगली भाजी पिळून घेऊयात। आता आपल्याला भाजी चिरून घ्यायची आहे। जर आपल्याला जास्त भाजी करायची नसेल तर 1 गोळा असाच आपण फ्रीजमध्ये ठेवायचा आहे। 4 ते 5 दिवस भाजीला काही होत नाही। या पद्धतीने आपण डब्यामध्ये घालून जर 1 गोळा ठेवला व एका गोळ्याचीच भाजी केली तर भरपूर अशी भाजी होते, सर्व साहित्य घातल्यामुळे। कडक उन्हाळ्यामध्ये भरपूर अशी आंबाड्याची भाजी बाजारामध्ये यायला चालू झालेली आहे। आता पूर्ण भाजी चिरून घेऊयात। अशी मोकळी झालेली आहे भाजी। यामध्ये थोडाही चिकटपणा राहिलेला नाही, आंबटपणा राहिलेला नाही। पूर्ण भाजी अशी सडसडीत झालेली आहे। आता ही छान अशी आपण चिरून घेऊयात। छान अशी बारीक भाजी चिरून घेतलेली आहे। आता ही आपण साईडला ठेवूयात। भाजीत घालण्यासाठी भरपूर अशी आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे, तर आपण कोथिंबीर पण अशी चिरून घेऊयात। भरपूर असा कोथिंबीरचा भाजीमध्ये वापर केल्यानंतर छान अशी आपली भाजी रुचकर लागते, म्हणून भरपूर अशी आपण यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। भाजीसाठी 10 ते 12 अशा लहान मिरच्या मी घेतलेल्या आहेत। लहान मिरच्या असल्यामुळे मी जादा मिरच्या घेतलेल्या आहेत। लांबट मिरच्या असतील तर 3 ते 4 आपण मिरच्या घ्यायच्या आहेत। तर लसणाचे मी 2 गड्डे इथे या ठिकाणी सोलून घेतलेले आहेत। लसूण आपल्याला आता ठेचून घ्यायचा आहे व मिरची बारीक चिरून घ्यायची आहे। खलबत्त्यामध्ये आपण लसूण चेचून घेऊयात। मिरच्या अशा आपण बारीक चिरून घेऊयात। बारीक अशी मिरची चिरून घेतलेली आहे। भाजीसाठी हे साहित्य भिजवून घ्यायचं आहे। तर यामध्ये मी चना, वटाणे, पांढरे वटाणे, शेंगदाणे असे सर्व साहित्य घेतलेलं आहे। तर भाजीत घालण्यासाठी तांदूळ ही मी घेतलेला आहेत। तर तांदूळ मी 1 तासापूर्वी भिजत घातले होते। या पद्धतीने भाजी बनवण्याच्या आधी अर्धा किंवा 1 तासासाठी आपण तांदूळ भिजत घालायचे आहेत। कढई थोडी गरम झाली की यामध्ये घालायचं आहे आपल्याला तेल। आपल्याला 1 पळी तेल यामध्ये घालायचं आहे। तेल चांगलं कडलेलं आहे। यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी, तर 1 चमचा जिरे घेतलेले आहेत। नंतर बारीक केलेल्या ओल्या मिरच्या घालूयात। मिरची थोडा वेळ तेलामध्ये भाजल्यानंतर यामध्ये घालायचं आहे ठेचून घेतलेला लसूण। सर्व साहित्य परतून घेऊयात। लसूण किंवा मिरची आपल्याला जास्त भाजायची नाही, थोडा वेळच 1-2 मिनिटासाठी भाजून घ्यायची आहे फक्त। तर यामध्ये घालूया 1 चिमटभर हळद। नंतर पाव चमचा मी हिंग घेतलेला आहे। हिंग घातल्यामुळे आपल्या भाजीला छान अशी चव येते। आता तेलामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे सर्व साहित्य। आता आपण यामध्ये घालूया चिरून पिळून घेतलेली आंबाड्याची भाजी।
भाजी आता चांगली परतून घेऊयात. चवीनुसार यामध्ये आपण आता मीठ घालायचं आहे. तर या ठिकाणी मी 1 चमचा मीठ घालते. मीठ घातल्यानंतर भाजी आपण तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे. गॅस बारीक करायचा आहे. आता यामध्ये घालूया भिजवलेले सर्व साहित्य. तर यामध्ये घालूया भिजवलेले तांदूळ, यामध्ये घालायचे आहे कोथिंबीर. आता सर्व साहित्य आपल्याला भाजीच्या मधोमध ठेवायचं आहे. मधीच आपल्याला सर्व साहित्य असं घालून घ्यायचं आहे. पूर्ण भाजीमध्ये साहित्य मिक्स करायचं नाही. वरती अशी भाजी व थोडी खाली भाजी आपली राखायची आहे. या पद्धतीने भांड्याला खाली चिकटत नाही. पाणी वरून घातल्यानंतर सर्व साहित्य असे मुरून बसते, यासाठी आपण मधीच असं सर्व साहित्य घालायचं आहे. आता यामध्ये घालूयात पाणी. तर 1 वाटी मोठी मी यामध्ये पाणी घेतलेलं आहे घालायला. तर अजून अर्धी वाटी पाणी यामध्ये घालूयात. सर्व साहित्य शिजण्यासाठी भरपूर पाणी आपल्याला लागेल. थोडंसं भाजीच्या वरती असं पाणी आपलं येऊ द्यायचं आहे. बारीक गॅसवरती चांगली आपल्याला अर्धा तास तरी भाजी शिजवून घ्यायची आहे. एकदम बारीक गॅस करायचा आहे. तर यावरती आता आपण झाकण झाकून अर्ध्या तासासाठी चांगली भाजी शिजू देऊयात. 20 मिनिटानंतर आपण पाहूयात की भाजी कशी शिजलेली आहे. तर या पद्धतीने भाजी आपली पूर्ण शिजलेली आहे. 20 मिनिटानंतर पूर्ण भाजी आपण या पद्धतीने हलवून घ्यायची आहे. सर्व भाजीमधलं साहित्य शिजले का पाहूयात. तर पाहू शकता आपण या ठिकाणी वटाणा असा छान शिजलेला आहे, छान असा चणा शिजलेला आहे व आपलं शेंगदाणे पण छान असे शिजलेले आहेत. आता आपण पूर्ण भाजी अशी हलवून घेऊयात. पूर्ण एकजीव आपल्याला भाजी अशी करून घ्यायची आहे. आता उन्हाळा चालू झालेला आहे. पूर अशी बाजारामध्ये भाजी यायला चालू झालेली आहे. तर पोटाला गारवा देणारी अशी थंडगार आंबाडीची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा. प्रवासासाठी जरी आपण निघालो तरी 2 दिवसासाठी ही भाजी अशी चांगली राहते या पद्धतीने बनवल्यानंतर. तर आपण नक्कीच बनवून पहा.